अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज हुताशनी होळी पौर्णिमा आहे। सत्यनारायण पूजा सुद्धा आजच करावे। होळीच्या दिवशी करावायची सेवा आणि उपाय। या दिवशी आपल्याला राखेसोबत पण एक उपाय करायचा आहे। तो उपाय कोणता तोही आहे आणि नजर दोष करणी बाधा असेल तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा उपाय आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून बघा। घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्यांची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी। होळीस 11 प्रदक्षिणा माराव्यात। नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप व्हावे। नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी। यामुळे सुख समृद्धी वाढते, कुष्ठ दूर होतात। होळीच्या दिवशी काळ्या कापड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावेत। त्रास निघून जातो। 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनातील कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत। होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी। त्यामुळे भूतप्रेत, नजरदोष, कर्णिदोष होत नाही। होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावे, मनोकामना पूर्ण होते। होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हावेत। व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते। नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ते अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे। गरीबास पुरणपोळी खाऊ घालावी। घरी चौमुखी दिवा लावावा। सूर्यदेवाची पूजा करावी। ह्यामुळे बाधा निवारण होते। राहूचा दोष असेल तर 1 नारळाचा गोळा घेऊन त्यात गोड तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा। त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व आलेली कामे होऊ लागतात। जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकावा व द्विमुखी दिवा लावा। त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका। ही क्रिया श्रद्धेने करा। दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर ह्या सर्व गुंजा व नारळ होळीचा पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात। विवाह होत नाही, लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे। या दिवशी 2 विड्यांची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व नंतर होळी दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करावी। ते रोज रंगपंचमीपर्यंत करावे। लवकरच विवाह योग येईल। नित्यसेवा म्हणजेच रोज 11 माळ, श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय वाचन करणाऱ्या स्वामी भक्तांना इतर उपाय सेवा त्वरित फलश्रुत होतात। श्री स्वामी समर्थ सेवेचा मूळ पाया भक्कम व्हावा। म्हणून तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या सेवा करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी महाराजांची नित्यसेवा करणं खूप गरजेचं असतं। ज्यावेळेस आपली नित्यसेवा ही रेग्युलर होत असते किंवा रोज होत असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप होत असतात आणि मिळत असतात आणि कोणतीही शंका न घेता किंवा अंधश्रद्धा न घेता आपण जर तर केल्या तर आपली मनोकामना नक्की पूर्ण होत असते। म्हणून आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।